गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात बाळांनो? अभ्यास भरपूर करा. मी बी द बेस्ट ही कविता तुम्हाला शिकवली होती. त्याचं जे वर्कशॉप आहे, त्याचे प्रश्न उत्तर आहेत ते बाळांनो तुम्ही लिहायचे आहेत. त्याचे शब्दार्थ पाठांतर तुम्ही करणार आहात. आणि आज आपण एक लेसन जो आहे अँड्रॉकलचा, तो लेसन आपण नंतरच्या लेक्चरला घेणार आहोत. तुमचे काही मित्र मैत्रिणी असेल तरी त्यांना सांगा, क्लास चालू झालेले आहेत, ऑनलाईन लेक्चर चालू झाले आहेत असं सांगा. आणि आपण आज 1.3 ट्रीज आर द द काइंडेस्ट थिंग्स आय नो, हॅरी बॅन यांची पोएम आहे, तर ती शिकणार आहोत. मित्रांनो, मागच्या वेळा मी तुम्हाला कविता सगळी बोर्डवर लिहून वाचून दिलेली होती आणि शिकवलेली होती. आता बाळांनो तुमच्याकडे शाळेतून पुस्तकं मिळालेली आहेत, त्यामुळे मी जेव्हा एखादं लेक्चर घेईन त्यावेळेला तुम्ही पुस्तक बाळांनो ओपन करणार आहात. आज आपण पेज नंबर 12 आणि 13 वर जी कविता आहे, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, ही कविता अभ्यासणार आहे. मित्रांनो, चिटचॅटमध्ये या. बघा, काही प्रश्न आहेत. व्हेन डू यू रिसीव्ह गिफ्ट? बाळांनो, तुम्हाला गिफ्ट केव्हा मिळतात? यू मे बी शुअरली सेज दॅट व्हेन वी सेलिब्रेट आवर बर्थडे. जेव्हा आपण बर्थडे साजरे करतो त्यावेळेला आपल्याला गिफ्ट मिळतात. डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? तुम्हाला भेट द्यायला, गिफ्ट्स द्यायला दुसऱ्याला आवडतात का? ऑफकोर्स येस, अर्थातच येस. फ्रॉम हुम डू यू गेट गिफ्ट्स? बाळांनो, तुम्हाला गिफ्ट कुणाकडून मिळतं? आर फॅमिली मेंबर्स, मम्मी पप्पा, ब्रदर्स सिस्टर्स, फ्रेंड्स, यांच्याकडून गिफ्ट मिळतात. विच इज द बेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव एव्हर रिसीव्ह? आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात मिळालेलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट कोणतं, हे तुम्ही बाळांनो सांगू शकता. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात बेस्ट गिफ्ट हे वेगळं असू शकतं. वाय इज इट स्पेशल फॉर यू? आणि ते तुमच्यासाठी गिफ्ट स्पेशल का होतं तेही सांगा. तर मी बाळांनो तुम्हाला सांगणार आहे की आयुष्यात आपल्याला मिळालं गिफ्ट, सगळ्यात मोठं गिफ्ट कवीने जे सांगितलं आहे तर ते आहे ट्रीज, झाडं. ट्रीज आर आवर लाईफलाईन. बाळांनो, झाडं ही आपली लाईफलाईन आहे. लाईफलाईन म्हणजे झाडांशिवाय आपण जगूच शकणार नाही. बाळांनो, झाडं आहेत म्हणून आपल्याला काय काय मिळतं त्याच्यावर तुम्हाला, आता तुम्ही 8वीत आहात, तुम्हाला रायटिंग स्किल पण द्यायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज, झाडांचं महत्त्व तुम्ही सांगायचं आहे. झाडं आपल्याला पहिला सगळ्यात महत्त्वाचं जगण्यासाठी ऑक्सिजन देतं. आता ऑक्सिजन शिवाय कोण जगणार आहे का? तुम्हाला व्हेंटिलेटर माहीत असेल की माणसाला कृत्रिम ऑक्सिजन जर द्यायचं असेल तर त्याला व्हेंटिलेटर लावतात आणि त्याचं तासावर हॉस्पिटलचं बिल असतं. बाळांनो, तुम्हाला हे माहिती आहे का, आपल्या शेजारी एक जर पूर्ण मोठं झालेलं एक झाड असेल तर आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक वर्षी ते 5 लाख रुपयाचं ऑक्सिजन देतं, ते पण फुकट. म्हणजे किती मोठं गिफ्ट आहे आपल्यासाठी ते. त्यानंतर सगळे आपल्याला मेडिसिन लागतं, औषधं लागतात, ती कोण देतं? झाडं देतात. औषधं का प्लास्टिकची बनणार आहेत का? जंगलं महत्त्वाचे आहेत. म्हणजे आपल्याला झाडं आपल्याला काय देतात? मेडिसिन देतात. फ्रूट्स कुठून मिळतात? झाडच देतात आपल्याला. जंगल जर वाढला असेल तिथं पाऊस पडतो, रेन. म्हणजे बाळांनो, सगळ्या प्रकारे झाडं आपल्याला खूपशा प्रकारे मदत करतात. त्यामुळे कविता असं मत आहे, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणजे झाडं ही आपल्याशी खूप प्रेमळ आहेत. काइंड म्हणजे दयाळू, काइंडर म्हणजे त्याच्यापेक्षा अधिक दयाळू, काइंडेस्ट म्हणजे सर्वात दयाळू. म्हणजे सगळ्यात आपल्या आयुष्यामध्ये ट्रीजचं महत्त्व खूप आहे. तर अशा अर्थाची ही कविता आहे. कवी असं का म्हणतो की ट्रीज, झाडं ही आपल्यासाठी खूप काइंडेस्ट आहेत. पहिला ही कविता मी वाचतो, तुम्ही पुस्तकात बघणार आहात आणि नंतर प्रत्येक लाईनचा मी अर्थ म्हणून सांगतो. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, they do not harm, they simply grow and spread a shade for a sleepy cows and gather birds among their boughs. They give us fruit in the leaves above
and wood to make our houses of, and leaves to burn on Halloween, and in the spring new birds of green. They are the first when days begun to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night, and when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. Of the sleepy children long ago, trees are the kindest things I know. हरिबेन. बघा बाळांनो, या साईडला काही न्यू वर्ड्स आहेत. जाधव सर तुम्हाला या कवितेचे शब्दार्थ देतील, मीही देईन. ते शब्दार्थी बाळांनो तुम्हाला ते पाठ करायचे आहेत. आता बाऊज मीन्स ब्रँचेस, झाडाच्या फांद्यांना बाऊज म्हणतात. हॅलोईन अ फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीज, पाश्चिमात्य देशातला एक हॅलोईन हा एक सण आहे. बीम्स म्हणजे रेज, किरण. ड्राउझी म्हणजे स्लीपी, आणि ललबाय बाळांनो तुम्हाला माहीत आहे, ललबाय म्हणजे एक अंगाई. आता लाईन टू लाईन याचा अर्थ बघूया. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. हा कवी असं म्हणतो की झाडं मला जे कोण माहीत. आता तुमचा मित्र काइंड आहे, तुमची आई दयाळू आहे, नेबर्स आहेत, अंकल्स आहेत, सगळे काइंडेस्ट आहेत. पण सगळ्यात दयाळू कोण आहे, मला माहीत असलेला सगळ्यात दयाळू कोण असेल तर ते ट्रीज आहेत, झाडं आहेत. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. झाडं आपल्याला कधीच आणि कशाची इजाच करत नाहीत, त्रास देत आहेत. झाडं, आपली बहीण आपल्याला त्रास देते, भाऊ देतो, कधी कधी आई वडील देतात, पण झाडं तुम्हाला कधी त्रास देतात का रे बाळांनो? कधीच नाही. दे सिम्पली ग्रो, फक्त आणि फक्त बाळांनो ती झाडं सिम्पली ग्रो, वाढत जातात. अँड स्प्रेड अ शेड फॉर अ स्लीपी काऊज अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाऊज. झाडं अजून काय करतात? त्यांच्या फांद्या अशा पसरल्या जातात. स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज, ज्या ठिकाणी गुरं बांधलेले असतात, गाई म्हशी, त्यांच्यासाठी सावली देण्याचं काम झाडं करतात. अँड गॅदर बर्ड्स, झाडं असली तर झाडावर कित्येक पक्षी येतात. दे गिव्स अस फ्रूट इन लिव्ज अबव, झाडं आपल्याला फ्रूट्स देतात, फळं देतात. इन लिव्ज अबव म्हणजे पानावर, झाडाच्या पानावर, झाडाची पानं आहेत, सावली आहे, आणि त्याला फ्रूट्ससुद्धा आपल्याला मिळतात. अँड वूड टू मेक आवर हाऊसेस ऑफ, झाडापासून आपण फर्निचर, घराच्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात आपल्याला फर्निचर, इमारती, लाकूड, हा टेबल आहे, दरवाजा आहे, खूपशा वस्तू जंगलातून लाकडापासून आपल्याला मिळतात, घरासाठी मिळतात. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोईन, आपल्याकडे होळीला आपण कोकणातली लोक माहीत असेल की एक झाड असं मोठंसं आणतात आणि त्याला जाळतात. आपण पण होळीला झाडाला असं ती पानं जाळतो. तसा वेस्टर्न कंट्रीज म्हणजे पाश्चिमात्य जे देश आहेत, अमेरिका, इंग्लंड इकडसारखे जे देश आहेत, त्यांच्या इथला हॅलोईन हा सण आहे. आणि त्या सणाच्या वेळेला म्हणजे हा सण फेस्टिवल सेलिब्रेट करण्यासाठी ते झाडाची पानं जाळायला आपल्याला झाडंच मदतीला येतात. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन, वसंत ऋतू आला आपल्याकडे माहीत आहे की वसंत ऋतू आला की झाडांना एक नवीन पालवी येते. म्हणजे झाडाची पूर्ण पानं गळतात आणि झाडांना पालवी येतात, त्यावेळी किती सुंदर ती झाडं दिसतात. झाडावर जेव्हा पक्षी बसतात त्यावेळेला ते झाड किती सुंदर दिसतात. बाळांनो, पुण्यापासून जवळ 200 किलोमीटर एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे मोराची चिंचोली. तर त्या मोराची चिंचोली गाव आहे, आणि त्या गावामध्ये 2500 म्हणजे सगळी चिंचेची झाडं आहेत, आणि त्या चिंचेच्या झाडावर 2500 मोर आहेत. बाळांनो, किती सुंदर ते दृश्य असणार. मोराची चिंचोली बाळांनो फिल्मसुद्धा आहे, तुम्ही नेटवर टाकू शकता, मोबाईल बघू शकता. भरपूरच्या शाळेच्या पिकनिक तिथे जातात. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन, सकाळी सूर्य उगवला रे, सनराईज झाला तर पहिलं जे किरण, सूर्याची पहिली किरण कुठं पडतात? पहिला झाडावर, नंतर आपल्याकडे येतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट, संध्याकाळचं रूपांतर
ज्यावेळा असं तांबडं फुटतं, सूर्यास्त होतं, सनसेट होतो, त्यावेळा त्या सूर्याची किरणं शेवटी ती पकडतात, ती झाडच असतात. अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबाय ऑफ अ स्लीपी चिल्ड्रन्स लॉंग एगो. रात्रीच्या वेळेला बाणू आकाशामध्ये चंद्र असतो आणि रात्रीच्या वेळेला तुम्हाला माहीत आहे की झाडांच्या पानांचा जो आवाज आहे, तो झाडांच्या पानांचा किंवा झाडांचा आवाज जणू असं वाटतं की एक छोटंसं बाळ आहे आणि त्याची आई अंगाई गीत गाते, गुणगुणते, काहीतरी गाणं गुणगुणते आणि ह्या सगळ्या लहान मुलांना झोपवण्यासाठी. म्हणून कवी म्हणतात ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणून कवी म्हणतात की मला असं वाटतं की मला माहीत असलेलं, आय नो, नो म्हणजे माहीत असणे, मला माहीत असलेले सगळ्यात काइंडेस्ट थिंग्स, सगळ्यात अतिशय दयाळू, सगळ्यात चांगली जर कोणती गोष्ट असेल तर त्या ट्रीज आहेत. आणि बाळांना माहीत आहे की झाडं आहेत म्हणून लाईफ आहे, झाडं नसेल तर काही नाहीत. बघा ना, मी तुम्हाला सांगितलं, झाडं नसेल तर ऑक्सिजन नाही, झाडं नसेल तर फूड नाही, झाडं नसेल तर मेडिसिन नाही, झाडं नसेल तर पाणी नाही. आणि या गोष्टी जर मिळाल्याच नाही तर त्यामुळे मला वाटतं की झाडं हे. इथं काही प्रश्न आहेत मार्जिनमध्ये. हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल. पक्ष्यांची आणि प्राण्यांना झाडं कशी मदत करतात, ते शेल्टर देतात. व्हॉट डू ट्रीज ऑफर ह्युमन बिईंग. मानवाला झाडं काय ऑफर करतात, फ्रूट्स देतात. विच पार्ट ऑफ द ट्रीज ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. सनराईज जेव्हा सूर्योदय पडतो तेव्हा कोणता पार्ट असा झाडाचा ग्लो होतो, चमकतो, तो म्हणजे लिव्ज आहेत. व्हॉट डू ट्रीज डू फॉर स्मॉल किड. ही झाडं लहान बाळांसाठी काय करतात, ललबाय, गाणं गातात. असे प्रश्न आहेत. अशी ही छोटीशी कविता आहे. आपण ही एकदा एक याचं सॉन्ग म्हणून ते बघूया. Things I know, they do not harm, they simply grow. Trees are the kindest things I know, they do not harm, they simply grow. And spreads a shade for sleepy cows, and gather birds among their boughs. And spread a shade for sleepy cows, and gather birds among their boughs. They give us food in leaves above, and wood to make our houses up. They give us food in leaves above, and wood to make our houses up. And leaves to burn on Halloween, and in a spring new birds of green. And leaves to burn on Halloween, and in the spring's new birds of green. They are the first when days began to touch the beam of morning sun. They are the first when days began to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into the night. They are the last to hold the light when evening changes into night. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. And when a moon floats on the sky, they hum a lullaby. Of sleepy children long ago, these are the kind they
things I know of sleep. मित्रांनो, ही कविता आपण आता अभ्यासली. या कविता तुम्ही बाळांनो वाचा, पुन्हा पुन्हा ती वाचा, समजून घ्या आणि याच्या जे चिटकॅट आणि वर्कशॉप हे तुम्ही सोडवा. धन्यवाद बाळांनो.